जशी गाव बोलावतील तशी चलत राहतील. म्हणजे गावाला विचारू सर. आता ही सर्व महाप्रसादाची भांडी ही सर्व तुमची का? ती देवाची ते भाविक भक्तांनी दान केलेलं. आता हे वाहने दिसते ही काय देवाने पदर नाही घेतलेली. भाविक भक्तांनी इच्छा झाली तुम्ही ट्रॅक्टर दिला तुम्ही टायली दिली. आता ह्या मेंढराचं खाण्याचं कसं आहे त्यांना खाद्य कुणी बी करीत चारा पाणी देतो कोणाला बर. हे सगळे राखण्यासाठी किती माणसं आहे ती? तेवढी संख्या काय सांगू शकत नाही. तरी प्रत्येक खंडाच्या मागे 10-12 जण आहेत. किती खंड आहे ती? 11 खंड आहे. 100 एक माणसं आहे ती म्हणे. 100 एक माणसं पूर्ण रोज किती जातात किती पावसाळ्याचं काय करता कुठे? 2 जर गाव म्हणजे ते आदमापुरा पडत नाही तिकडे नाही आमच्याच गावात काय हिवाळा पावसाळा तिकडे. आता हे 5-6 वर्ष नगर जिल्ह्यात असं आहे. त्याच्या एक 2-4 वर्ष पुणे जिल्ह्यात काढली आणि बीडमध्ये 2-1 वर्ष काढली आणि वर्ष होत आलं आता इथं मग आता ही सेवा म्हणून करता का ही मंडळं? सेवा भाऊ आता ही कसे कार्यक्रमाचं काय नियोजन असतं? आता ही ते बी जे गावाची चौकशी ज्याला काय आता ही करायचं भजन कीर्तन असं ते सगळं चौकशी. बाळूमामाने सांभाळलेले किती त्याच्यातले? बाळूमामाने सांभाळलेले किती त्याच्यात मेंढर? त्यांची वंशावळी असं आहे पुढे वंशवाळ आहे का? किती वर्षाचे? आता हे आता ज्याचं जसं वय असेल काही 4-5 वर्षाचे असतील काही 2-3 वर्षाचे. तुम्ही असं विकत नाहीत ना मेंढर? नाही फक्त सांभाळ करीत राहायचं. सांभाळ करायला. आणि गांधारी माई बापा हो. मामांना आणि भैरूला काही संतान नव्हतं, पण मामांचा भीमा नावाचा जो भाऊ होता त्याच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलेलं होतं. त्याचं नाव आहे दादू. मात्र हा दादू लहान असतानाच त्याची आई वारलेली होती. म्हणून दादूचा सांभाळ सद्गुरू संत बाळूमामांनी केलाय. माई बापा हो, पोटच्या लेकरासारखं देवानं त्याला सांभाळलंय. मग मामांच्या संगतीत लहानपणापासून हा दादू राहिलेला होता. जिथं मामांचा तळ आहे, जिथं पालखी आहे, मामा तिथं त्याला घेऊन जायचे. पण लहानपणापासून मामांच्या संगतीत राहिल्यामुळं हा दादू भलताच धाडशी आणि दणकट बनलेला होता. आणि त्या काळात अर्थात हा दादू जेवढा वयाचा आहे तेवढ्याच वयाचा मामांचा एक मेहुणा होता ज्याचं नाव आहे हुआप्पा. तोही मामांच्या तळावरती होता. पण ज्यावेळी सत्यवा माता तळावर असायच्या, सगळ्यांचा स्वयंपाक बनवायच्या, मग सत्यवा मातेचा स्वयंपाक बनवून होईपर्यंत हा दादू आणि हुआप्पा मामांनी जे काम सांगितलेले ते जायचे आणि पटपट करून घ्यायचे. एकदा असं सत्यवा माता स्वयंपाक करायला बसल्या आणि मामांनी यांना बाबळी वेधण्याचं काम सांगितलं. म्हणजे बाबळीची जे फांद्या असतात ते तोडायचं काम सांगितलं. तर बाबळी बेंडायला सांगितलंय म्हणून सत्यवा मातेचा स्वयंपाक होतो की नाही तोपर्यंत हे दोघं गेले आणि झाडावर चढून पटपट सगळ्या फांद्या बेंदून टाकल्या. म्हणजे कामामध्ये त्यांनी अति घाई केली माई बापा हो. आणि त्यांनी कामात केलेली अति घाई मामांना आवडली नाही. कारण आपल्या सगळ्याला एक वाक्य माहिती आहे, अति घाई संकटात नेही. बरोबर आहे की नाही? विश्वाच्या मालकानं सुद्धा हे सांगितले माई बापा हो. त्या दोघांनी कामामध्ये जी घाई केली ना ती मामांना आवडली नाही. म्हणून मामा त्या दोघांना समजावून सांगतात. अर्थात त्या दोघांचं निमित्त केलंय मामाने आपल्या सगळ्याला समजावून सांगितलंय. मामा त्या दोघांसहित म्हणतात की तुम्ही काम करा पण दमाने करा, धीराने करा, काळजीपूर्वक करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव म्हणत नाही काम करू नका. नीट ऐका बरं, मामा म्हणत नाही एकटं सोडत नाही. आपल्या भक्तावर तो कधी संकट येऊ देत नाही माई बापा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, मामा आपल्या भक्ताला अडचणीत एकटं सोडत नाही, त्याच्यावर अडचण येऊ देत नाही. त्याच्यावर जर संकट आलं, जर भक्त संकटात सापडला तर मामा धावत येऊन त्याची संकटातून सुटका केल्याशिवाय राहत नाही. थोडासा विको द्या.